नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज झाले मार्केट पॉझिटिव्ह. ओके. सो बरेचशी लोक येतील मला आणि आता कमेंट करून सांगायला लागतील की मार्केट जे आहे ते आता पॉझिटिव्ह झालंय आणि फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्केटवरती गेले आणि आता इथून सगळं काही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आणि विकास, तुझा डेटा निगेटिव्ह. व्हॉट इज दिस? आम्हाला हे काही पटलेलं नाहीये आणि आता त्या ठिकाणी आम्ही पॉझिटिव्ह जाणार आहे, राईट? सो पॉझिटिव्ह जायचं हा विषय वेगळा आहे. ओके. पॉझिटिव्हिटी खरंच आली आहे का ते आपल्याला बघायचं आहे आणि काय रियालिटी आहे मार्केटची ते समजून बघू. ठीक आहे. तर पहिल्यांदा हे समजून घेऊ की आज जे हा 400-450 पॉईंटचा जो मुवमेंट आलेला आहे, हा एवढा सगळं पॉझिटिव्ह आपल्याला मार्केटवरती गेलेलं आहे, ते खरंच पॉझिटिव्ह आहे का? ठीक आहे. खरंच काही असं घडलंय का की मार्केट पॉझिटिव्ह जाण्यासारखं आहे? तर मित्रांनो, न्यूज आहेत. ओके. न्यूज काय आहे? आपल्या ट्रम्प तात्यांचं ट्विट आहे. ट्रम्प तात्यांच्या ट्विटवर विश्वास किती ठेवायचा हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. तर ट्रम्पला तुम्ही आज बघत असाल. ओके. कदाचित मागचे वर्ष 2 वर्ष मी त्याची आधीची 5 वर्षांची टर्म पाहिलेली आहे. ओके. कधीची? 2020 वाली. सो ट्रम्प किती नालायक आहे, ट्रम्प किती आता शब्द वापरणं थोडंसं हे होऊन जाईल. पण ट्रम्प आता किती डेंजर आहे हे तुम्हाला माहीत नाही. ते तुम्हाला माहीत पडेल कदाचित काही दिवसांनी. ओके. सो मी अजून पॉझिटिव्ह झालोय का? अजिबात नाही. ठीक. त्याचं रिझन समजून घ्या. ज्यावेळी मार्केटमध्ये एवढा सगळा निगेटिव्ह डेटा असतो, ओके, आणि काहीतरी आशेचा किरण दिसतो ना, तर अशा गोष्टी घडतात. म्हणजे एक बांधून ठेवलेला वाघ म्हणा, सैरावैरा जसा पळतो, ओके, तर त्याला एक अपोजिशन कोणीच नाहीये. ओके. त्याला अपोज करायला कोणीच नाहीये, तर ती गोष्ट झालेली आहे. तर मग मोठ्या प्लेयर्सनी त्यांच्या पोझिशन सगळ्या अनवाइंड केल्या का? ही सगळी जी शॉर्ट कव्हरिंग आली, ही शॉर्ट कव्हरिंग ॲज इट इज आली का? खरंच खरेदी झाली आहे का? ओके. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो, नो. स्ट्रिक्ट नो. अजूनही काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेलं नाही. 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. फक्त 2-3 गोष्टी. त्याच्यावरती मार्केट पॉझिटिव्ह झालंय असं म्हणू शकत नाही. ओके. सो आर-बी-आयचे काही मेजर्सनी, ओके, जे डॉलर आपले रिझर्व्ह आहेत ते वाचण्यासाठी काही मेजर्स घेतलेत बँकांना सोबत घेऊन. ओके. तर ती एक गोष्ट आहे, ती झालेली आहे पॉझिटिव्ह. त्यामुळे बँकिंग स्टॉक होते पॉझिटिव्ह. ओके. दुसरी गोष्ट, आता हे जिओपॉलिटिकल प्रॉब्लेम्स आहेत, टेन्शन्स आहेत, हे थोडेसे कमी होण्यासाठी, ओके, आता ट्रम्पचं काय हे असेल माहीत नाही किंवा फ्रेश शॉर्ट पोझिशन घ्यायच्या, डोंट नो. तर ट्रम्पने ट्विट टाकलं आणि सांगितलं की आमच्यामध्ये जे डील झालेली आहे, ते डील फार चांगल्या पद्धतीने आहे आणि आता आम्ही ती ऑलमोस्ट डील डन आहे. ओके. सो मला तुम्हाला क्लिअर करायचं आहे, अशी कुठलीही डील झालेली नाहीये. ओके. सो ह्या चर्चा आहेत, जस्ट चर्चा आहेत आणि इराणने एक डिक्लेअर केलेलं आहे पुन्हा एकदा अगेन की आमची कुठलीही डील साईन झालेली नाहीये. सो जी पॉझिटिव्हिटी आली आहे ती होप्समध्ये आलेली आहे की काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे. पण हे विचित्र लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित नाही. ते डेटावरती आपल्याला बघायचं आहे. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, पॉझिटिव्हिटी जी आहे ती जस्ट एक होप आहे. ओके. रिअल जे पॉझिटिव्हिटी काय असते ते तुम्हाला नंतर सांगेल. ओके. जसं मार्केट अचानक पॅनिकमध्ये पडू शकतं, तर अचानक थोडंसं सैरावैरा ते पॉझिटिव्ह होऊ पण शकतं. ओके. सो झालं काय, तर जे पेट्रोलियम स्टॉक्स आहेत, ओके, पेट्रोलच्या कंपन्या, ते स्टॉक थोडेसे वरती गेले. ओके. त्यानंतरून बँकिंगमध्ये पॉझिटिव्ह खबर होती, बँकिंगवर गेलं आणि त्याच्यानंतरून काही स्टॉक्स जे एक्सपोर्ट रिलेटेड स्टॉक्स आहेत किंवा अजून काही डॉलर सेन्सिटिव्ह स्टॉक्स आहेत, ते वरती जाण्यासाठी हे झालं. तर ओव्हरऑल एक तो इफेक्ट आला आणि मार्केट हे झालं. पण आता मोस्ट इम्पॉर्टंट, डेरिव्हेटिव्हजमध्ये काय चेंजेस झाले? डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय चेंजेस झालेत का? तर त्याचा आन्सर आहे नो. ते जाऊन आपण डेटावरती बघूया. ओके. शुक्रवारची संध्याकाळ आहे, मी व्हिडिओ बनवतोय. परत आता हा व्हिडिओ जाऊन सेव्ह करा, नोट करा, जे करायचं ते करा आणि मग येऊन सांगा काही दिवसानंतरून की याच्यामध्ये काय झालंय. ओके. सो डेटामध्ये जर चेंज आले, रिअलमध्ये काही पॉझिटिव्ह घडत असेल, तर ते डेटावरती दिसेल. तर आता डेटावरती काय दिसतंय समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. सो आयडियली ह्या पॉझिटिव्हिटीमध्ये फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी डेटा अनवाइंड होणं गरजेचं होतं. बराच वेळ मिळालाय असं नाही,
मार्केटमध्ये बराचसा वेळ मिळाला आणि हा जो मूव्ज आहेत हे आपण पॉझिटिव्ह मूव्ज हे इंट्राडे पण कॅप्चर केलेले आहे. सो डोंट वरी, की मार्केट जर डेटा पॉझिटिव्ह झाला आणि जर पॉझिटिव्ह काही येत असेल तर आपण त्याच्यापासून लांब पळतो. ओके, सो हा जो पॉझिटिव्ह मूव्ह आहे आपण कॅप्चर केलेला आहे. त्यात काही हे करण्याचं कारण नाही. ठीक आहे, तो डेटावरती आपल्याला क्लिअरली विजिबल झालेला आहे. तो पार्टिसिपंटला कल्पना आहे. ठीक. सो मार्केटमध्ये फक्त आणि फक्त 2 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या अनवाइंड झालेल्या आहेत. ओके, सो 2 लाखाच्या पोझिशन नॉट अ बिग डील. ठीक. एफ आय जे आहेत ते अजून स्टील 10 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करतायत. ओके, सो बेसिकली पुट जे आहेत ते शॉर्ट झालेले आहेत आणि पुट शॉर्ट म्हणजे मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह राहू शकतं. कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की यांनी जाता जाता असं थोडंसं पॉझिटिव्ह काम केलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी निगेटिव्ह असं काही नाहीये. तर काल निगेटिव्ह न देता साईडवेज त्या ठिकाणी दिलं होतं. ओके, त्याचं रिझन पण तेच होतं, जी मार्केटमध्ये गणित आहे ते थोडंसं आपल्याला बेटर होताना दिसते. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी निगेटिव्ह नाही, एवढं मी तुम्हाला डेटावरती जे विजिबल होतं तर ते ऑलरेडी सांगितलं होतं. ओके, सो आज दिवसभरात तसं होणं अपेक्षित होतं का? ओके, सो या न्यूज बेस ऍक्टिव्हिटी आहेत. न्यूज येतील, न्यूज जातील आणि ह्याच्या होप्समध्ये हे ट्रेड होत राहील. तर आपल्याला हे होप्स वगैरेचे ट्रेड नाही करायचे. आपल्याला ऍक्च्युअल आणि ऍक्च्युअल फॅक्ट बेस काम करायचे. ओके, सो जे प्रॉप डेस्क आहे, प्रॉप डेस्कने काय केलंय, थोडेसे पॉझिटिव्ह आलेले आहेत, थोडेसे न्यूट्रल टू पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत. ओके, पण ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे स्टील निगेटिव्ह. ओके, सो थोडंफार वरती लटकावण्यासाठी, मोठे गेन्स घेण्यासाठी असे मूव येतील किंवा ह्याच लेवलला थोडं साईडवेज राहील. पण इन बिटवीन काही जे स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत त्याला वरती उचलून त्याच्यामधून बरेचसे लोक, मोठे प्रमोटर, एफ आयज हळूहळू हळूहळू एक्झिट मारून ते वाइंड अप करतील. ओके, सो अगेन अजून थांबायचंय का? येस, थांबायचंय. जे एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ ते फार चांगल्या पद्धतीने परफॉर्म झाला आज. माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 2.5% वरती गेला. ही फार चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल लॉंग टर्म साठी जे ऍडिशन करायचे त्याची वेळ अजून आलेली नाहीये अगेन. ठीक. सो हे सगळं 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 एकदम काउंटरी वाटलं असलं तुम्हाला तरी ते थोडंसं पचवणं थोडंसं अवघड होऊ शकतं, याची मला कल्पना आहे. ठीक आहे, सो मित्रांनो, थोडंसं साईडवेज टू पॉझिटिव्ह किंवा ऍटलिस्ट मेजर निगेटिव्ह हे टाळू शकतो आपण, सब्जेक्ट टू काही न्यूज नाही आली तर. ओके, कारण रिटेलरची जी डायरेक्शन असते नॅचरली ती पॉझिटिव्ह असते. आता ती का पॉझिटिव्ह असते? इथे बघा, 10 लाखाच्या कम्पेअर मधून 30 लाख लोक आहेत. ओके, तर हे क्लायंट जे आहेत ते 3x आहे कम्पेअर टू एफ आयज, आणि याच्या पण कम्पॅरिझन केलं तर ऑलमोस्ट 3.5x आहेत. ओके, त्यांची जी पॉवर आहे ती जास्त आहे. हा उधळणारा बैल आहे. ओके, तो थोडस पिंजऱ्यातून सुटल्यानंतर जे होतं तसंच आजचं झालेलं आहे. सो ओव्हरऑल जी निगेटिव्हिटी आहे ती थोडीशी कमी होताना दिसली आहे. ठीक आहे, सो निगेटिव्हिटी कमी होणे आणि ऍक्च्युअल पॉझिटिव्ह होणे याच्यात फरक आहे, हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो मित्रांनो, हे करत असताना स्टॉक्स वरती पण फार चांगल्या पद्धतीचं काम होतंय. तुम्ही ग्रुपवर नसाल तर ग्रुपवर या, काही मी डिटेल शेअर करतो. ओके, जाऊन चेकआउट करा की असे मूव कसे येतात, 20% पर्यंत शेअर्स वरती जातात कसे, राईट. सो त्याचं सिक्रेट मी दिलेलं आहे. तुम्ही ॲप डाउनलोड नसेल केलं अजून तर ॲपची डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेली आहे, ते जाऊन चेकआउट करा. त्याच्यामध्ये काही व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओजमध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहे की ज्या तुमच्यासाठी फार नवीन असू शकतात कदाचित, आणि ते मार्केटचं ॲक्च्युअल सिक्रेट आहे. ओके, सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा सर्वांसमोर. ओके, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.